चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, खुशखबर आलेली आहे, कालच आलेली आहे. तो आपण आज घेतोय म्हणजे लाडक्या बहिणी योजना तुमचा जून हप्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट. पैसे कधी येणार आहेत त्या संदर्भात सरकारने सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचा GR काढला जातो आणि तोच GR तुमचा इथं आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंदर्भामध्ये हा तुमचा GR आहे. कधीचा GR आहे? 8/7/2026 चा, म्हणजे 8 जुलै 2026 या दिवशी तुमचा GR आलेला आहे. कशा संदर्भात GR आहे? तर हा GR तुमचा आहे जून महिन्याचा जो काही हप्ता महिलांचा बाकी आहे तर त्या संदर्भात आहे. अनेक न्यूज मध्ये सुरू होतं की महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. किती रुपये? 2100 रुपये. तर ह्या 2100 रुपये तर सध्या तुम्हाला मिळणार नाहीत. या GR नुसार तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहेत. 2100 रुपयाच्या संदर्भात सुद्धा केंद्राने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. इतर त्या ठिकाणी खूप मोठी महागाई वाढलेली आहे आणि 1500 रुपये लाडक्या बहिणीला परवडतील का? त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तिथं शक्य असेल तर पैसे वाढवून द्या. त्यामुळे सध्याच्याला तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत. शक्यता आहे की तुम्हाला या 2026 मध्ये तर 2100 मिळणार नाहीत, पण 27 पासून तुम्हाला 2100 रुपये सरकार द्यायला सुरुवात करेल. आणि आता तुमचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयाच्या ज्याने त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलंय त्याचा GR आलेला आहे. GR मध्ये किती रक्कम ते पण पाहूया. परंतु मागच्या महिन्यात तुम्ही पाहिलं असेल तर 1,66,00,000 लाडक्या बहिणी होत्या, त्यांना पैशाचं वितरण झालेलं होतं. मागचा महिना म्हणजे तुमचा मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले जून मध्ये. मे महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला मेचा हप्ता तर मिळाला आहे, पण मागचे जे काही हप्ते राहिलेत लक्षात ठेवा, मे सोबत तुमचे मागचे हप्ते म्हणजे मे हा जो हप्ता मिळाला आहे तुम्हाला 1500, याच्यासोबत अनेक महिला होत्या ज्या महिलांनी KYC जी आहे तर या KYC अपडेट केल्याच्या नंतर मागचे जे काही बॅकलॉग हप्ते होते ते सुद्धा या मे महिन्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले, महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेत या मे मध्येच. म्हणजे साधारणतः 4500 रुपये मे महिन्याचे जून मध्ये महिलांना मिळालेले आहेत. आणि काही महिला जे ज्यांना रेग्युलर हप्ता मिळतो त्यांना 1500 रुपये जमा झालेले आहेत. किती रुपये? 1500 रुपये. आता हा जो तुमचा हप्ता असणार आहे जून महिन्याचा जो हप्ता आहे हा 1500 रुपये ज्यांना रेग्युलर मे महिन्याचे 1500 मिळेल त्यांना मिळतील KYC च्या माध्यमातून. अगोदरच्या महिन्यात 1,66,00,000 लाडक्या बहिणी होत्या. आता हा आकडा साधारणतः वाढून 1,69,70,00,000 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे मागच्या ज्या महिलांची KYC ची अपडेट राहिली होती, अपडेट झाल्याच्या नंतर आता यात महिलांची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामुळे जून महिन्याचा जो हप्ता आहे त्या महिलांना 1500 मिळतील, किंवा मागचे जसं मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे 3 महिन्याचे एकत्रित मे महिन्यामध्ये महिलांना पैसे मिळालेत असं सुद्धा होऊ शकतं की मागचे बॅकलॉग जे पैसे आहेत तुमचे मार्च, एप्रिल, मे, जून ते तुम्हाला मिळू शकतात. कुणाला? ज्या महिलांचा टेक्निकल इश्यू होता किंवा KYC मुळे त्या महिलांना पैसे आले नव्हते, अशा ज्या महिला होत्या त्यांना पैसे जास्त येऊ शकतात, शक्यता आहे. आता तुम्हाला जून महिन्याचे पैसे कधी येतील? तर आज आहे 9 जुलै. कधी आहे? 9 जुलै. तुमचा GR आलेला आहे 8 तारखेला, 8 जुलैला GR आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे साधारणतः सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे जे तर 1500 रुपये यायला सुरुवात होईल. एकंदरीत याची तरतूद किती आहे ते पण पाहावं लागणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तरतुदीमध्ये तर बघायची तरतूद किती तरतूद आहे. एकंदरीत आपण तरतूद त्या ठिकाणी पाहूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे. डायरेक्ट तरतूद युवा लेखा शीर्षक दिले तुमचं वर्षभराचं दिलंय. ओके, खाली युवा थोडस 25-26 दिलंय. हा इथं माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक अनुसूचित जाती घटका पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी एकंदरीत 309.54 कोटी इतका निधी, किती? 309.54 कोटी रुपये हा त्या ठिकाणी काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. लाडक्या बहिणीच्या पैशाच्या संदर्भामध्ये हा GR आला. आणि GR आल्याच्या नंतर साधारणतः तुम्ही जर पाहिलं असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला पैसे आलेले आहेत. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल आता 9 जुलै आहे, 10 जुलै, ठीक आहे, नंतर 11 आणि 12 जुलै हे बँकेची सुट्टीचे आहे दिवस.
म्हणजे साधारणतः तुम्हाला आले पैसे तर एक उद्यापासून जमा होतील, म्हणजे उद्यापासून पैसे जमा होतील. आणि जर उद्या पैसे नाही आले तर मग तुमच्या खात्यात सोमवारपासून पैसे जमा होतील. म्हणजे एक तर तुम्हाला 10 तारखेला, म्हणजे आज जमा नाही झाले तर 10 तारखेला पैसे जमा होतील. नाही जमा झाले तर डायरेक्ट सोमवारी तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण. जून महिन्याचे पैसे येणार आहेत फक्त 1500. अनेक महिला तिथे विचारताय की सर 2100 रुपये मिळणार होते, मग काय झालं? त्या बातम्या चालू आहे अनेक जण की 2100 रुपये देणार आहे. ते फक्त केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे, कमिटी आहे, त्यांनी शिफारस केलेली आहे की महागाई वाढलेली आहे, महिलांना त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, जिथे इतर गरजा आहेत, मेडिकल असतं, हॉस्पिटल कामं असतात, तर 1500 रुपये पुरत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही 2100 रुपये करा. चांगलं काम करताय ते 2100 रुपये. परंतु सध्याच्याला राज्य सरकार कुठल्याही प्रकारे महिला बाल कल्याण खातं तुमचे 2100 रुपये करणार नाहीये. साधारणतः 2027 पासून किंवा तुम्हाला नंतर एक 2-3 महिन्यांनी 2100 रुपये मिळतील, पण सध्याच्याला तरी तुम्हाला 1500 रुपये मिळतील. तेवढे 1500 मिळणार. हा GR त्या संदर्भात आहे. शक्यता आहे सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल. हे मी मागच्या सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. GR सरकार साधारणतः 10 तारखेच्या आतमध्येच काढतं आणि त्याच्यानंतर एक 2-4 दिवस तुम्हाला पैसे येण्यासाठी लागतात. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं एक 12 ते 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होईल. हा व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करून द्या. मागचे 2 व्हिडिओ बघून घ्या, त्यात सुद्धा तुम्हाला ही डिटेल माहिती दिली. KYC आहे त्याला अजून नव्याने कुठल्याही प्रकारे मुदतवाढ सरकारने दिली नाहीये. फक्त सांगितलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी मुदतवाढ देऊ, पण अधिकृतपणे वेबसाईटवर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे KYC संदर्भामध्ये कुठलीही नवीन अपडेट आलेले नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. त्यासोबत अनेक महिला आहेत लाईक करत नाहीत, तर लाईक करून द्या. आता तुमच्यासाठी पुन्हा एक महत्वाची खुशखबर आहे, लक्षात ठेवा. महिलांसाठी काय आहे तर बघा, तुम्ही महिला आहेत, फक्त महिलांसाठी जागा आहे ज्याचं नाव आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका नावाचं पद आहे. ज्याचं काही महिला आहे ज्यांचं BA झालं असेल किंवा BAच्या 3rd इयर वर्षाला आहेत. काही महिला आहेत ज्याचं BCom झालं असेल किंवा BComच्या 3rd इयरला महिला असतील. काही महिला असतील ज्यांचं BSc झालं आहे किंवा BScच्या 3rd इयरला ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांसाठी गुड न्यूज आहे. एक पद आहे ज्या पदाचं नाव आहे, लक्षात ठेवा, काय नाव आहे? अंगणवाडी प्रवेशिका. काय? अंगणवाडी प्रवेशिका. अंगणवाडी प्रवेशिका किंवा यालाच म्हणतात अंगणवाडी मुख्य सेविका. मुख्य सेविका याची पेमेंट जर पाहिली असेल तुम्ही तर लक्षात ठेवा, सुरुवातीलाच 35,000 ते 1,12,000 एवढी पेमेंट आहे या पदासाठी. किती पेमेंट आहे? सुरुवातीला 35,000 पासून ते 1,12,200 पर्यंत याचं वेतन आहे. कुठलं पद आहे? अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका. याची पात्रता आहे फक्त ग्रॅज्युएशन, BA मध्ये झाला असेल, BCom मध्ये झाला असेल, BSc झाला असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल तरीही चालतंय. ज्या महिला असतील अशा महिलांसाठी अंगणवाडी परिषदेची जाहिरात येणार आहे. आणि मागच्या 2025 मध्ये सुद्धा अनेक महिला अंगणवाडी परिषिका मुख्य सेविका झालेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर आपली यासाठी बॅच सुरू झालेली आहे. बॅचची फीस सध्याच्याला फक्त 990 रुपये आहे. ज्या महिलांना बॅच जॉईन करायची तर आजच बॅच जॉईन करा. श्री अकॅडमी हा व्हिडिओ बघता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, श्री अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या. किंवा तुम्हाला हा नंबर देतोय, या नंबर फक्त क्लासचा नंबर आहे, फक्त बॅच साठीच नंबर आहे. लक्षात ठेवा, 95 52 62 95 63 हा नंबर आहे. काय नंबर आहे? 9552629563. कशासाठी आहे? ज्या महिलांना अंगणवाडी प्रवेशिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका क्लास जॉईन करायचा आहे त्याच महिलांनी व्हॉट्सअपला हाय करा. त्या महिलांसाठी श्री अकॅडमीच्या ऍपची लिंक पाठवली जाईल. फीस किती आहे तर 990 रुपये फीस आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे, लक्षात ठेवा. ओके, थांबतोय मी. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या.